नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सकाळ झालेली आहे। बघा या मांजरी, एकीचं नाव आहे मॉली आणि एकीचं नाव आहे चिंकी। दोघीजणी कशा झोपल्यात मस्त, आता झोक्यावरती झोपल्या। चिंकी, मॉली आणि चिंटू हे तिघं पण खुर्चीवर आहे आणि चिंकीचं काय काम चालू आहे बाहेर बघती, तिला काहीतरी दिसलं। तिघं पण आता खुर्चीवर झोपले। दिवसभर मस्ती सुरू असती। कोथिंबीर छान आलेली आहे, मला थोडीशी कोथिंबीर काढून आणायची ताजी ताजी। आणि मुळा लावला होता, तर मुळाही छान आलेला आहे, छोटे छोटे आहेत। पेरूलाही छान मस्त फुलं लागलेत। छाटणी केली होती पेरूची, त्यावेळेस दाखवलं होतं। थोडेसे बटाटे लावलेले आहेत, परत थोडेसे काही टमाटे लावले। वांग्यालाही छान छोटे छोटे वांगे लागले। 2-3 दिवसापूर्वी तोडून नेले होते आणि हे मोठे टोमॅटोही छान पिकलेत। हे बघा कशी झोपली मस्त कॉटवर जाऊन। आणि आज मला मिरचीचं लोणचं बनवायचं आहे। चला तर मग आपण बघूया आता मिरचीचं लोणचं कसं करायचं। तर ही 400 ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे, निसून घेतलं, तिला देठ काढले तिचे आणि स्वच्छ धुतलं। थोडा वेळ सुकत ठेवली, नंतर कपड्याने पुसून घेतली। त्यामध्ये पाणी बिलकुल राहू द्यायचं नाही, एकदम कोरडी करून घ्यायची। आता या मिरचीला आपल्याला चिरून घ्यायचं। मी त्याला एक चीर मारून घेत आहे या पद्धतीने, कारण त्यामध्ये मसाला चांगला शिरतो। अशा आता सगळ्या मिरच्या मी अशा कट करून घेणार आहे आणि आपल्याला आवडत असेल तर अशी मोठी ठेवायची, पण मी याचे 2 तुकडे करणार आहे, कारण एवढी मोठी मिरची जर आपल्याला खायची नसली तर ती उगाच वायाला जाते। त्यामुळे मी असे 2 तुकडे करून घेणार आहे। मिरची खूप मोठी आहे आणि तिखट आहे, त्यामुळे मी त्याचे 2 तुकडे करून घेत आहे। आपल्या आवडीनुसार आपण लांब ठेवायची किंवा त्याचे तुकडे करायचे, कसेही ठेवले तरी चालतात। मी एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत। अशी आता ही मिरची कट करून घ्यायची। तर आता आपल्याला या लोणच्यासाठी काय साहित्य लागतं बघूया आपण। आपल्याला आता कट केलेल्या मिरचीमध्ये अगोदर आपल्याला मी 6 चमचे मीठ घेतलेलं आहे, ते मीठ टाकून घ्यायचं। आणि 4 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, तो रस टाकायचा। मीठ आणि लिंबाचा रस आता या मिरचीला आपल्याला चांगलं मिक्स करून त्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं। आता आपण मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी 6 चमचे मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतले, 3 चमचे धने घेतले आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे आणि 3 चमचे सोप घेतली। आता याला आपल्याला अगोदर थोडंसं गरम करून घ्यायचं किंवा याला उन्हामध्ये वाळून घेतलं तरी चालतं। हे बघा हाताला गरम लागन एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं आणि याला जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं। आणि हळदही त्यातच टाकलेली आहे। अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे, तेही त्याच्यात टाकायचं आणि मिक्सरमध्ये थोडं फिरून घ्यायचं। असं केल्याने मसाले पूर्ण एकजीव होतात। आता आपण लिंबू आणि मीठ लावून ठेवलेले मिरचीमध्ये हा मसाला टाकायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे अर्धा चमचा कळवणची सुद्धा टाकलेली आहे। आता मी 1.5 वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा। तेल थोडंसं थंड झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा मेथी आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आणि पाव चमचा हिंग टाकायचा। तेल थंड होऊ द्यायचं आणि एकदम थंड झाल्यानंतर ह्या मिरचीमध्ये टाकायचं। लसूण फोडणीमध्ये टाकल्यानंतर त्या लोणच्यामध्ये खूप छान असा वास येतो। आता याला चांगलं मिक्स करायचं। आता हे लोणचं आपल्याला भरून ठेवायचं। 2-3 दिवसांनी हे लोणचं मुरल्यानंतर खूप छान लागतं। बरणी आपल्याला एकदम स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची।
आणि नंतर त्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं भरायचं. कोणतंही लोणचं आपल्याला भरत असताना त्यामध्ये अशी हवा जाईल असं ठेवायचं नाही, त्याला असं दाबून भरायचं म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही. या पद्धतीने मी हिरव्या मिरचीचं लोणचं केलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.